पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान सुनील तटकरे यांनी सुद्धा अमित शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं ट्विट तटकरे यांनी केलेलं आहे। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुद्धा काही वेळातच अमित शहा यांची भेट घेतली। मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचं सुळे यांनी म्हटलं। मात्र या भेटीगाठींमुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दोघेही अमित शहा यांना भेटलेत। एकीकडे सुनील तटकरे अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी देखील अमित शहांची भेट घेतली। बजरंग सोनावणे त्यांच्या सोबत होते। मुलीच्या लग्नाचं रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट झाल्याचं त्यानंतर त्यांनी म्हटलंय। भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आता वाढल्यात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीचं एनडीएमध्ये सहभागी होण्याचं ठरलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केंद्रातून माहिती देण्यात आल्याचंही कळतंय। अमित शहांसोबत दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची बैठकही झाल्याची माहिती आहे। एनडीएमध्ये राष्ट्रवादी येणार असून तयारीत राहा अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या। शरद पवारांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीतही सत्तेत सहभागी होण्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे विलीनीकरण न करता पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल। पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात अर्थ खातं अशी 2 मंत्रिपदं मिळणार ही माहिती सूत्रांची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीवरून एकनाथ शिंदेंचीही नाराजी दूर करण्यात आल्याचं कळतंय। गेल्या आठवड्यात बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी सुप्रिया सुळे देखील पवारांसोबत होत्या। भेटीचं निमित्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि मागण्यांचं होतं, पण त्यासोबतच एनडीएमध्ये सहभागी होण्यावरूनही चर्चा झाल्याचं कळतंय। बुधवारी मोदी आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीत आले। अमित शहांकडून फडणवीसांना पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इकडे दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतली। स्वतः तटकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली। तटकरे शहा यांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या समावेशावरून चर्चेला आणखी उधाण आलंय। तटकरेंनी मात्र या भेटीला सदिच्छा भेट म्हटलंय। विलीनीकरणाचा मुद्दा हा पक्षाच्या नेतृत्वावरून रखडल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः शरद पवार हे आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आहेत। तर सुप्रिया सुळेच पवारांच्या राष्ट्रवादीचं दिल्लीतलं राजकारण हाताळतात। त्यामुळे नेतृत्वावरून सुनेत्रा पवारांसोबत पवारांच्या राष्ट्रवादीचं एकमत होताना काही दिसत नाहीये। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशन सुरू होण्याआधीच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याचे संकेत दिले। त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये सहभागी होण्याची तयारी झाल्याचेही संकेत मिळाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। डीएमके, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। बिहारमधल्या आंदोलनामध्ये जवानांकडून विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळीबार करण्यात आला। अभिषेक पटेल असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव आहे आणि त्याचं निलंबन करण्यात आले। दरम्यान गोळीबार कोणाच्या आदेशाने झाला असा सवाल विरोधकांनी केलाय। बिहारमधल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका जवानानं AK-47 रायफलीनं गोळीबार केलाय। गोळीबार करतानाचा व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट केलाय। पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी बिहार बंदची हाक दिलेली। 25 जुलै रोजी बिहारच्या सिवानमध्ये उग्र निदर्शनं झाली होती। या आंदोलनात दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला होता। यावेळी एका जवानानं आंदोलकांच्या दिशेने AK-47 रायफलनं गोळीबार केला। अभिषेक पटेल असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव आहे।
व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आणि विरोधकांनी सवाल विचारल्यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित जवानाला निलंबित केलंय. या गोळीबारावरून राहुल गांधींनी सरकारला सवाल विचारले. संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विरोधात घातक बनली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47च्या गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल करण्यात येते. मोदीजी, विद्यार्थ्यांवर कोणतीही FIR दाखल केली जाणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल हे तुमचं वचन कुठे आहे? उलट त्यांच्यावर प्राणघातक हल्ले आणि क्रूरता केली जाते. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाला आणि बिहारमध्ये AK-47चा. मोदीजी, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी रुग्णालयात जात भेट घेतली आहे. देश के किसी भी राज्य में, यहाँ तक दिल्ली में भी जो है AK-47 गोलियां नहीं चलाई गई हैं, तो बिहार राज्य में किसके आदेश से AK-47 जो है गोलियां जो है चलाई गई हैं? और गोलियों का अगर आप वो फुटेज अगर आप देखें तो कोई हवाई फायरिंग नहीं की गई है, निशाना लगा करके फायरिंग किया गया है और 3 छात्र जो हैं उनको गोलियां लगी हैं. विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर गोळीबार करणारा जवान अभिषेक पटेल याला निलंबित करण्यात आलंय. पण जवानानं AK-47 मधून गोळीबार कुणाच्या आदेशावरून केला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. दिखावटी कार्रवाई है, कोई सिपाही पे कार्रवाई करना ये अलग विषय है, लेकिन किसके आदेश से कार्रवाई हुई है? क्या SP पे कार्रवाई हुई है? जो बिहार के गृह मंत्री हैं यानी जो मुख्यमंत्री हैं, क्या उनका आदेश था? ये तो मुख्यमंत्री जो सम्राट चौधरी जो है खुद ही आपराधिक छवि के हैं, जो पुलिस को भी जो है गुंडा बनाने का काम कर रहे हैं. तो इनको आकर के स्पष्ट करना चाहिए, बयान देना चाहिए कि किसके आदेश से ये हुआ. और हम तो इसकी न्यायिक जांच की मांग करते हैं. आंदोलकांवर कारवाई झाल्यास CJP-कडनं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. पोलिसांच्या हिंसाचाराचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेबसाईट देखील जारी करण्यात आली आहे. तर वकिलांनी केसेस लढण्यासाठी पुढे यावं असं आवाहन कपिल सिब्बल यांनी केलंय. अगर कल तक ये रिटर्न एग्रीमेंट सरकार की तरफ से नहीं आता है और जितने भी अलग अलग राज्यों में छात्रों को, युवाओं को, प्रोटेस्टर्स को अरेस्ट किया गया है या डिटेन किया गया है, उन्हें रिलीज नहीं किया जाता है, तो कॉकरोच जनता पार्टी फिर से प्रोटेस्ट करने को मजबूर होगी. मैं अपनी ओर से 1 करोड़ रुपया दूंगा, अपनी ओर से 1 करोड़ रिपोर्ट दूंगा और साथ में ये आग्रह करूंगा हिंदुस्तान के वकीलों को और बाकी लोगों को कि वो भी हमारा इस फंड में पैसा दें, ताकि हम हर जगह जहां भी कानून का दुरुपयोग होगा, जहां भी पीसफुल प्रोटेस्टर के खिलाफ गलत मुकदमे करे जाएंगे, तो हम उनके लिए खड़े, हमारे वकील उनके लिए खड़े होंगे सारे हिंदुस्तान में. ऐसे जो पुलिस वाले हैं और ऐसे जो RAF वाले हैं जिन्होंने सीधा इस इंटेंशन से वहां पे उस दिन आए थे कि हम बच्चों का सर फोड़ेंगे, हाथ तोड़ेंगे, पैर तोड़ेंगे, छोटी बच्चियों का मोलेस्टेशन करेंगे, लड़कियों का मोलेस्टेशन करेंगे, ऐसे सारे पुलिस वालों के खिलाफ हम लोग कंप्लेंट फाइल करेंगे. cockroachjantaparty.org/साक्षी नाम का प्लेटफॉर्म हम लोगों ने लॉन्च किया है. जिनके पास भी पिक्चर्स है और वीडियोस है उनके साथ हो रहे ब्रुटैलिटी का उस दिन के रिलेटेड या उसके बाद भी, वो यहाँ जाए और यहाँ जाके अपलोड करे. MPSCचा औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटला असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून हा पेपर फुटला. एका पालकानं तो विकत घेतला असं रोहित पवार यांनी म्हटलंय. एका विद्यार्थ्यानं दबावामधून माघार घेतली तर दुसरा विद्यार्थी आरोपांवर ठाम आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं. तर तक्रार खरी की खोटी याची चौकशी करू, पोलिसात तक्रार देणार असं MPSCनं म्हटलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांनी केला. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतून हा पेपर फुटल्याचं रोहित पवार म्हणाले. 100 पैकी 90 प्रश्न असलेला हा पेपर एका पालकानं विकत घेतला आणि व्हॉट्सअपवरती व्हायरल झाला असा आरोप रोहित पवारांनी केलाय. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती. 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ऍडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये. आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या. कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे. परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे. पेपर फुटल्याबद्दल 2 विद्यार्थ्यांनी एमपीएससीला आधीच ईमेल केलेला होता, पण त्यानंतर एका विद्यार्थ्यानं माघार घेतली. पण दुसरा विद्यार्थी पेपर फुटल्याच्या आरोपावरती ठाम आहे. हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे. जेव्हा ही कंप्लेंट केली होती या पाटलाली, याच्या बरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला होता. गौरव पाटील त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली. पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे, त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेंट मागे घेतलेली नाही. आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले, त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू. मीनवाईल ज्या उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनीच काल रात्री एक आयोगाला ईमेल पाठवला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी केलेली तक्रार ही चुकीची आहे. कारण त्याचा एक जो मित्र आहे तो या परीक्षेमध्ये पास झाला नाही आणि त्याला वाटलं की जर आपण या संदर्भामध्ये जर ही परीक्षा रद्द झाली तर आपल्याला परत परीक्षा देता येईल. कारण ही परीक्षा अनेक वर्षांनी झाली, पुढची अनेक वर्ष ही परीक्षा होणार नाहीये. आम्ही या पण गोष्टी शहानिशा करतोय. एका उमेदवारांनी एक रील व्हायरल केलेली आहे इंस्टावर, त्यांनी सांगितलं की मी ही जी तक्रार आहे ही खरी आहे. त्याशिवाय काही उमेदवारांनी म्हटलं की सगळी तक्रार खोटी आहे. या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींची आता चौकशी करतोय. या प्रकरणात रोहित पवारांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली. रोहित पवारांनी एमपीएससीच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं असून संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला. तर अमित शहा जवाब दो अशी घोषणाबाजी संसदेच्या बाहेर विरोधकांकडून करण्यात आली. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय. आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. हे विधेयक मांडत असतानाच विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. संसद के अंदर निश्चित रूप से उन सुझावों पर सरकार अमल लाने का प्रयास करेगी. यही लोकतंत्र है, सबके मत सबके विचार आए और लोकतंत्र की यही प्रक्रिया में मैं सदन से अपेक्षा करता हूं कि आप नारेबाजी तख्तियों की जगह चर्चा करें, संवाद करें, अपने मत और विचारों को रखें. आप नहीं चर्चा करना चाहते. नीट पेपर फुटीनंतरच्या विद्यार्थी आंदोलनानंतर सरकारला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या रोषानंतर केंद्र सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी पेपर लीक आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवं विधेयक संसदेत मांडलं. नव्या विधेयकानुसार पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. सध्याच्या कायद्यात असलेल्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे. गुन्ह्याचा अधिक वेगानं तपास करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी 6 तासांपेक्षा जास्त वेळ देणार असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी म्हटलंय. संसदेचं आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसद परिसरात आंदोलन केलं.
हातात पोस्टर घेऊन विरोधी खासदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उद्या पेपरफुटी विरोधामधील सुधारणा विधेयकावर संसदेमध्ये चर्चा होणार आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये सुधारणा विधेयकावरील चर्चेवर एकमत झालेलं आहे. आज दिवसभर विरोधकांनी अमित शहानी लाठीचार्जवर निवेदन करावं अशी मागणी लावून धरली आणि त्यावेळी लोकसभा राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. दिल्लीमध्ये राहायचं की महाराष्ट्रामध्ये हे फडणवीसांच्या हातात नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर शिक्षण मंत्री मेरिटवर करायचं असल्यास मोदींच्या मनामध्ये फडणवीसच आहेत असं राऊतांनी म्हटलंय. तर मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रामध्येच आहे असं म्हणत दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या. सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं आहे. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. हवालदार केला ना कमिशनरचा तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून. या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. आता देवेंद्रजींचं स्पष्टीकरण केलेलं आहे, पण यांनाच काही झाली कोणी कुठे जायचं म्हणून. त्यांना देवेंद्रजींचा धाक आहे राज्यामध्ये, त्यामुळे त्यांना असं वाटतं की केव्हा जातील केव्हा नाही. म्हणून दुसरे उपद्रव करत बसतायत. त्यांना माहित आहे एवढं सक्षम नेता कोण आहे, त्यांना माहित आहे एवढा अभ्यासू एवढा सक्षम नेता राज्यामध्ये असताना त्याला कुठे संधी मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन काही लोकांनी पेटवा पेटवीची भाषा वापरली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर तुमच्या दाढीला जंतर मंतरवरच्या पोरांनी आग लावली असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय. काही लोक इकडून पण गेले, अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. ते काय देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे. आम्ही बेगाने शादीमधले अब्दुल्ले असो, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय. गप्प राहा जरा, आता फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतो.